गेल्या आठवड्यामध्ये कोल्हापूरमध्ये एक आगळा-वेगळा कार्यक्रम झाला. काही पत्रकार एकत्र आले आणि त्यांनी ज्या संपादकांच्या हाताखाली काम केलं होतं, त्या अनंत दीक्षित यांच्या स्मृती जागवण्याचं काम केलं आणि त्यानिमित्तानं अनंत दीक्षित स्मृती पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार, संपादक, विचारवंत कुमार केतकर यांना खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते देण्यात आला. हा कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर जाणारा होता आणि म्हणून त्याविषयी या आठवड्याच्या जागरमध्ये लिहिणं आवश्यक आहे असं वाटलं. त्याचं कारण असं की अनंत दीक्षित यांनी आपल्या संपादकपदाच्या कारकिर्दीमध्ये पत्रकारितेला एक व्यापक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता आणि सर्व समाज घटकांच्या बरोबर, विशेषतः जे उपेक्षित आहेत, मग ज्या संस्था उपेक्षितांसाठी काम करतायत, जे लोक उपेक्षितांसाठी काम करतायत, किंवा एखाद्या व्यक्तीने एखाद्या क्षेत्रामध्ये उत्तम काम केलं असेल आणि तो माणूस जर उपेक्षित राहिला असेल तर त्याच्या योगदानाच्या समाजाच्या समोर आराखडा मांडणं, तो आरसा दाखवणं, हे एक महत्त्वाचं काम त्यांनी पत्रकारितेमध्ये सातत्यानं केलं. आणि या सर्व निमित्तानं आत्ता जी पत्रकारितेपुढेची आव्हानं आहेत याची खूप मोठी चर्चा त्या निमित्तानं झाली. जे 7 पत्रकार मित्र एकत्र येऊन हा कार्यक्रम केला होता ते सर्व आज वेगवेगळ्या पदावरती, उच्च पदावरती काम करतायत, मुख्य प्रभावात आहेत. आणि कुमार केतकरसारख्या व्यक्तीला त्यांनी पुरस्कार दिला होता, त्यांनीही अनेक ठिकाणी उच्च पदावरती काम केलेलं आहे. आणि मग त्यानिमित्तानं चर्चा ओघानच आली की आत्ताची पत्रकारिता आणि आत्ता पत्रकारितेमध्ये जी काय आव्हानं आहेत, पत्रकारितेचं स्वरूप सगळं बदललं असेल, तंत्रज्ञान बदललं असेल, समाज माध्यमं आले असतील, तरीसुद्धा आज जी पत्रकारिता मोकळी वाटत असते तशा प्रकारची मोकळी नाही. प्रत्येकजण व्यक्त होत असला तरीसुद्धा ती पत्रकारिता ही खूप दबावाखाली काम करते आणि अशा वेळेला पत्रकारिता करणं हे फार मोठं आव्हान आहे. याची चर्चा मात्र त्या निमित्तानं खूप चांगली झाली. आणि अशा प्रकारची पत्रकारिता करत असताना आपण समाजाचं काहीतरी देणे लागतो किंवा समाजातल्या काही उपेक्षितांचं, समाजामध्ये ज्यांना न्याय मिळाला पाहिजे, ज्यांना संधी मिळाला पाहिजे. कारण आपल्या राज्यघटनेनं घालून दिलेलं तत्त्व आहे की या समाजामध्ये प्रत्येकाला आपला विकास करण्यासाठी समान अधिकार, समान हक्क, समान संधी मिळायला पाहिजे. आणि ती जर मिळत नसेल तर चौथा स्तंभ, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेचं काम आहे की त्या माणसाला संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. आणि याचा उहापोह या निमित्तानं झाला आणि तो या आठवड्यात आपण जागर म्हणून आपल्यासमोर मांडतोय. आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात आणि आपण आवडलं असेल तर आपण सांगू शकता, काही सूचना असेल त्यासुद्धा आपण कळवू शकता. धन्यवाद.